सांगली मिरज कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री माननीय नामदार सौ सुनेत्रा वहिनी पवार आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत शहरातील सुरू असलेली तसेच प्रलंबित विकास कामं, रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, नागरी सुविधा आणि आगामी विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला। विकास कामांना अधिक वेग देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय व नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा झाली। यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि नगरसेवकांची विशेष बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक विकास कामाचा स्वतंत्र आढावा घेऊन पुढील कृती आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सकारात्मक असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी व जनहिताच्या विकास कामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली। शासनाने दिलेली विकासाची आश्वासनं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या बैठकीमुळे सांगली मिरज कुपवाड शहराच्या विकासाला नवी दिशा आणि अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।